अरे हाय जीवन, हाऊ आर यू? हे हाय. मस्त. कुठून बोलतेस तू? अरे मी शेफिल्ड साऊथ यॉर्कशायर इंग्लंड मधून बोलतोय. आणि फर्स्ट ऑफ ऑल मला आता एकच समजत नाही की एकदम माझ्या रिॲक्शन ब्लॉक झाल्यात की काय म्हणतात त्याला, एक फॅन आणि युट्यूबर यांच्यातलं जे इंटरॅक्शन होते, अरे तर ते बापरे, इंटरॅक्शन मुळे जे काय म्हणतात जे फिलिंग्स आहेत एकदम उत्सुकता असं शॉक झाले. मला ताडलेली समजत होती. नाही की मी एक्सप्रेस कसं. ओके. म्हणजे कसं तिकडे समजलं कसं आपल्या चॅनल बद्दल तुला? एक्झॅक्टली कसं आहे की मी युट्यूब वरती खूप ऍक्टिव्ह आहे. आणि डिनर टाइम वगैरे जेव्हा असतो तेव्हा मी मार्क्विन्स, परत फूड रेंजर्सचे जे काही युट्यूबचे चॅनल आहेत तर हा त्यांना हा. फॉलो करतो. तर ओके. आता कसं आहे की आता साहजिकच आहे, तुम्ही जर तुमच्या कंट्री पासून खूप दूर असाल तर थोडासा बरोबर. एक लळा लळा लागतो, राईट? लोळा लोळा. तर ओके. छान. राईट, हा. ते थोडस होणारच. हो हो. कारण खूप झाले बोललो नाही ना आता मराठी, त्यामुळे थोडस किती वर्ष झाली होणारच. तरी तिकडे आहेस तू? अं, तरी एक्झॅक्ट 1.5 इयर तर होऊन गेलं, ऑलमोस्ट 2 इयर्स झालेत. ओके. मग 2 इयर्स मध्ये एवढा म्हणजे आपला म्हणजे फरक पडतो काय भाषेमध्ये तिकडे गेल्यानंतर ना? भाषेत कसं आहे की आता आता माझ्या चाइल्डहुड पासून मी तर म्हणजे लहानपणापासून तर बोलतच चाललोय मराठी. हो ये. परंतु कसं आहे की एक्झॅक्ट तुम्ही जर का 2 वर्ष एकदम स्टॉप केलं बोलणे, बरोबर. तर थोडाफार फरक पडतो. आता इव्हन माझे थोडस जीभ नॉर्मल मला जाणवते, कारण जड 2 वर्ष झाली. मी हा. कुठून मराठी जास्त बोललोच नाही. ओके. थोडाफार कॉल वगैरे घरी केला तरच फॅमिलीला, नाहीतर जास्त असं म्हणजे चान्सेस येत नाही की मराठी बोलावं. आणि बोला. महत्वाची ओके. गोष्ट असं आहे की जर कोणी मराठी माणूस जर इथं भेटला तर एकदम दिल खुलास बोलू वाटतं, असं एकदम. तो दिवस म्हणजे काय म्हणतात त्याला, एक बोनस दिवस गावला असं समजायचं. अरे म्हणजे बापरे. असं एकदम काय म्हणतो त्याला, एकदम तरच कोणतरी भेटायला पाहिजे मराठी बोलायला असं ओके. वाटतं. ते सही. मगाशी विचारत होता की ह्या चॅनल बद्दल माहिती कशी मिळाली. हा, कशी मिळाली? हा तर मी मी जसं बोललो की जे युट्यूबचे बाकीचे चॅनल आहेत, हा हा. फूड रेंजरचे किंवा मार्कविनचे, जर मी असे फूडचे मला वगैरे खूप आवड आहे. मी बाहेरचे ओके. कंट्रीतले वगैरे खूप बघत असतो हा किंवा हा. इथं पण भरपूर फूड वगैरे टेस्ट करत असतो. तर मी सहज एक जवळपास 6 मंथ झाले असतील मला इथं आल्यानंतर, आय थिंक 1 इयर झाला असेल. तर ओके. एक कसं आहे की आपल्या कंट्री पासून दूर असल्यानंतर एक मातृभूमीचा म्हणतात ना, आता बोललो लढा लागतो. हा तर मला एक पाहायचं होतं की आपले तर न्यूज तर वगैरे मी बघतच होतो, कधी कधी युट्यूबला वगैरे चॅनल आहेत न्यूजचे. हा. पण सहज मी केलं की फूडचा चॅनल कोणता आहे, सर्च करत होतो. ओके. पण मला जास्त मराठी चॅनल गावत नव्हतं फूडचे वगैरे. तर अचानकपणे मला सगळ्यात पहिली पॉपअप लिंक झाली ती ह्या चॅनलची झाली. तर म्हटलं सर, मी क्लिक केलं आणि बघत गेलो की काय नक्की ह्या चॅनलमध्ये. तर मग मला भरपूर सारी माहिती मिळली, जी किल्ल्यांची माहिती किंवा बाकीचे डिफरंट इव्हेंट्स आहेत. तर ते ओके. म्हणजे असे एक इंटरेस्टिंग वाटलं म्हणते की ओके. कोणतरी बनवते आपले व्हिडिओ आणि आपण बघतो. एक म्हणजे काय म्हणतो लँग्वेजचा एक जो काय म्हणतो त्याला एकत्रितपणे ओके. विलाप करतो. लँग्वेजचा चॅनल आपल्याला युट्यूब वरती भेटला. येस, त्यामुळे खूप खुश झालो. आणि कसं त्यामुळे कंटिन्यू रेग्युलर फॉलो करत गेलो, तुला कमेंट येत गेलो की त्यानंतर आपलं फेसबुकवर हा, मी चॅटिंग कमेंट झाली. वाचत होतो तुझ्या. मला एक्झॅक्टली माहित नव्हतं की नक्की तू कुठून, कारण की नॉर्मली फॉलोअर जे आहेत मला असं वाटले की मुंबईतले आहेत किंवा महाराष्ट्रातले असतील. ग्रेट यार. या आणि कसं आहे, ही खरोखर युट्यूबची जी पॉवर आहे जी आणि तुझ्या चॅनलतून मला खूप चांगली गोष्ट अशी वाटते की ग्रोईंग खूप फास्ट व्हायला लागलेला आहे. त्यामुळे छान आहे, खूप छान आहे चॅनल, एकदम हो, फॉलो थँक्यू. करतो मी रेग्युलर. थँक्यू. अरे मग मला एक सांग की आता आपल्या इकडच्या, आता हा तर माझा सुरुवातीचा पिरियड आहे चॅनलचा, पण तुला तिकडे खूप चांगले चॅनल्स बघायला पण मिळत असतील ना, UK मध्ये किंवा असे बाहेरचे चॅनल्स खूप चांगले असतात, ऐकलंय मी तसं युट्यूबचे, है ना, म्हणजे ट्रॅव्हल आहेत ब्लॉग्स काही वगैरे. प्रोफेशनल वगैरे युट्यूब आहे, केसी वगैरे जे काय आहेत हा हा. प्रोफेशनल युट्यूबर्स आहेत. USA चे. तर ते म्हणजे आता कसं ते त्यांचा तो प्रोफेशनल जॉब आहे. आणि सर्व टेक्नॉलॉजी वगैरे ते प्रोफेशनल व्हिडिओ मेकर्स आहेत हा. आहेत भरपूर सारे, खूप सारे युट्यूबर्स आहेत, फॉलो करतो मी. पण एक जो
चॅनल आहे जो माझा डायरेक्ट हित आहे तर तो हा आहे. आई शपथ. ते म्हणतात थँक्यू, ना थँक्स की अलॉट. अरे तुमच्या ह्या, खरं सांगतो, तुमच्या ह्या रिस्पॉन्समुळे ना म्हणजे माझा आत्मविश्वास खूप वाढतो याच्यामुळे, आणि त्याच्यामुळे मग अजून जबरदस्त करावं असं वाटतं मला, काय 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 वेगळं वेगळं. आणि याच्याचमुळे मला एक एक्सपिरियन्स लोकांच्या समोर ठेवायचा होता, त्याच्यामुळे मी हा कॉल रेकॉर्ड केलेला आहे. सो अरे सॉरी बापरे. त्याबद्दल. Oh my नाही. God. आणि हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जाणार आहे आणि तुझ्यासाठी सरप्राईज. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. चालेल ना, काही काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाही ना तुला? नाही नाही, काही हेजिटेशन नाही. इट्स ओके. फाईन. नाही, कारण की काय माहिती आहे काय, तू आता 1-2 वेळा मला बोलला होतास की आपण व्हिडिओ कॉलवरती बोलूया वगैरे. सो मला पण एक उत्कंठा होती की नक्की काय बोलतोय किंवा त्याला कसं तिकडे समजलं. आणि हाच एक एक्सपिरियन्स जरा लोकांच्या समोर जर ठेवला तर काहीतरी वेगळं दिसेल ना, म्हणून मग हे जरा मी रेकॉर्ड केलेलं आहे. तर तेच मग सॉरी त्याबद्दल. नाही, इट्स ओके, फाईन. फाईन ना, ठीक आहे ठीक आहे. हा, मग मला अजून तुमच्या इकडची जरा एक्सपिरियन्स सांगतोस काय, म्हणजे नक्की तू तिकडे कसा गेलास, किंवा गेल्यानंतर ना तुला तिकडे काय काय डिफिकल्टीज येतात, किंवा काय डिफरन्स आहे इंडिया आणि त्या इंग्लंडमध्ये. ओके, जर आपण डिटेल जर स्टोरी पाहिली तर आता साहजिकच आहे, मी कॉमन बाकीच्या मुलांसारखीच ग्रॅज्युएशन वगैरे केलं संपूर्ण. आणि IELTS इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टीम एक एक्झाम आहे. ओके. तर ती एक्झाम दिल्यानंतर म्हणजे तुमची जी काय प्रोफेशनची इंग्लिश रिक्वायरमेंट आहे तर ती पूर्णपणे चेक केली जाते. ओके. कारण ते तो UK बॉर्डरचाच रूल आहे की तुम्ही इंग्लिशला पूर्णपणे बोलताय का नाही, तुम्ही क्लेरिफाय चेक होता पूर्णपणे. तर ते एक्झाम दिल्यानंतर मी अप्लाय केलं पोस्ट ग्रॅज्युएशन साठी रॉयल मेडिकल मध्ये, शेफिल्ड हॅलम युनिव्हर्सिटी. ओके. तर त्यानंतर मी UK ला आलो. ओके. 2015 मध्ये. या त्यानंतर मी UK ला आलो आणि त्यानंतर ही सर्व जर्नी सुरू झाली. आणि तू विचारलं की डिफिकल्टीज कुठल्या, तर एक असं की जर तुम्ही मराठी बॅकग्राऊंड मधून जाता एकदम बाहेर अब्रॉडला, बरोबर, तर तुम्ही तुमचे जे बॅकग्राऊंड असते पूर्ण तुम्ही एकाच कल्चरमध्ये राहत असता. साहजिक आहे ना, तुम्ही मराठी आहात, तुम्ही मराठी कल्चरमध्ये वावरलेला असता. बरोबर आहे. पण जेव्हा अब्रॉडला जाता तेव्हा तुम्हाला मल्टी कल्चर फेस करावं लागतं. बरोबर. मल्टी कल्चर इन्व्हायरमेंट असतं. साहजिक मल्टी कल्चर म्हणजे काय की कोणी चायनामधून आलाय, कोणी थायलंड, UK मध्ये पण 64 का 65 डिफरंट ऍक्सेंट आहेत. तर कधी कधी कळत नाहीत. आता मी जिथं राहतोय शेफिल्ड सिटी मध्ये, तर इथले ऍक्सेंट खूप हेवी ऍक्सेंट आहेत, समजत नाही. फॉर एक्झाम्पल मी जर विचारलं की व्हॉट इज द टाइम, तर ते तसं नाही, ते डायरेक्ट विचार व्हॉट टाइम, असं एकदम ओके टाइम. तर ते असं उच्चारण करत नाही आपल्या इंडियन जे उच्चार आहेत इंग्लिशचे. टाइम आपण बोलतो टाइम. मी एक्सपिरियन्स करतो त्यांचे, म्हणजे आमचे कॉल्स होतात ना, म्हणजे आता मी IT मध्ये, त्याच्यामुळे माझं कम्युनिकेशन होतं त्यांच्याबरोबर. बट स्टार्टिंग ना मला प्रॉब्लेम होते, त्यांचे समजायचे नाहीत उच्चार, पण नंतर हळूहळू समजायला लागले. पण कानामध्ये अगदी हेडफोन असा दाबावं लागायचं, त्यावेळी समजायचं की काय बोलतात ते. जबरदस्त त्यांचे उच्चार असतात. म्हणजे खरं तर स्पष्ट उच्चार केले पाहिजेत, पण ते आळशी लोक झाले, जडच झालेली असते त्यांना जीभ, त्याच्यामुळे ती उचलतच नाहीत. आणि साहजिकच आहे, मराठीमध्ये जरी बघितले आपण तर कसं आहे की जे आपल्या कंट्री साईडचा एरिया आहे, विलेज वगैरे टाउन, तर तिकडची लँग्वेज म्हणजे वेगळ्या प्रकारची असते ना, कम्पेअर केली तर आपण कशासाठी सिटी मधलं लँग्वेज बरोबर. तर असे आपल्या मराठीत पण असे खूप सारे डायलॉग आहेत ना वेगवेगळ्या भाषेचे. आय मीन वेगवेगळ्या भाषा म्हणजे मराठीची असे वेगवेगळे हे आहेत. बरोबर की, बरोबर आहेत, वराडी भाषा आहे. येस येस राईट, सेम तसंच आहे. तसंच आहे तिकडे पण. हा, इथे पण तसंच आहे. लंडन मध्ये पण तसंच आहे. साऊथ यॉर्कशायर पूर्ण तसं आहे. आयर्लंडचे उच्चार वेगळे, वेल्सचे उच्चार वेगळे. हो काय, म्हणजे आम्हाला तर काही त्यातला फरकच कळत नाही. कारण की आपल्या इथे कसं मराठी भाषेचा फरक समजतो की बाबा मी सातारचा आहे तर माझी सातारी भाषा टोन मधून समजते, ठीक आहे. कोण कोकणातला ते कोकणातली समजते, कोण विदर्भातला तर लगेच समजते टोनवरून. पण त्या लोकांचं सगळ्यांचं सेमच वाटतंय मला तर. कसं काय पण डिफरन्स समजतो तुम्हाला मग?
डिफरन्स कसं आहे की आता आता ते तुम्ही किती लोकांना कम अक्रॉस, तुम्ही किती लोकांना वेगवेगळ्या लोकांना मिळतात भेटतात त्याच्यावर डिपेंड आहे ओके ना. आणि ओके इथे कसं आहे की तुम्ही कोणत्या प्रकारचा जॉब केला तरी कोणी तुम्हाला म्हणजे असं उच्च नीच जो आपले फरक आपल्यात पडतो असतंय. हां हां. कसल्याही प्रकारचा तसा डिफरन्स नाही. इथे सर्व तुमचं वर्क आहे ते वर्क आहे. आणि तो काय म्हणतो त्याला, एक दर्जा जो आहे तो मेंटेन आहे सर्वांना समान. जबरदस्त जबरदस्त. तो ते खूप इम्पॉर्टंट. आणि आणि जर ब्रिटिश कल्चरचा विचार केला तर काही गोष्टी मी शिकलो काय 2 इयर्स मध्ये, तर त्यांचा पोलाइटनेस आणि जेंटलमॅन जे आहे तिथे लोक खूप आहेत. इवन एक एक उदाहरण देतो. फॉर सपोज तू आता आम्ही दरवाजा होल्ड केला आणि आम्ही इंटर करतोय आणि तू माझ्या पाठून येतो, तर त्यांनी जर दरवाजा ओपन केला तर ते तसेच असं म्हणजे धरून ठेवतील धरून दरवाजा ठेवतात. ओके आणखी तू जाईपर्यंत. ओके. जावा तुम्ही पुढे पहिल्यांदा, येस मग आम्ही जातो. येस या या देन या. तर इतके ते जबरदस्त. पोलाइट. आणि मला एक विशेष काय वाटतं की इथे रस्ते जर बघितले तर मी बाहेरचा व्ह्यू पण दाखवला जातो मग बोललो मी. ओके. तर रस्ते जर बघितले तर रस्ते एक असं कागदाचा तुकडा सुद्धा दिसत नाही इथे. आणि मला एक असं एक खाऊन एक काय व्ह्यू असं दाखव ना असं तिकडे बाहेर जाऊन, जरा जाऊन दाखवशील का आता? दाखवू का? एक मिनिट, एक जस्ट वेट. जबरदस्त. तर मी दाखवतो बाहेरचं. तुम्ही पाहू शकता माझं अकोमोडेशन. आणि ओके मॉर्निंग आहे सध्या इथे, तर तुम्ही बाहेरचा लुक दिसतो ना क्लिअर. ओके. किती वाजले तिकडे? जबरदस्त. आय थिंक आता 7 वाजले असतील. आणि आणखी आणखी एक गोष्ट तुम्हाला दाखवा आवडेल की तुम्ही आता हे ढग दिसतात, ढग क्लिअर दिसतात का बाहेरचे? नाही आता हे एवढे. असं क्लायमेट, हे आता असं दिसतंय क्लायमेट असं ढगाळ एकदम क्लाउडली, हा हा. सॉरी ढगाळ क्लायमेट. परंतु जेव्हा तुम्ही 1-2 तास किंवा 1 तासांनी बघचाल तर ते कधी कधी सन एकदम बाहेर येऊन जाईल आणि सूर्य जास्त दिसतच नाही. असेच क्लायमेट असतं अरे जास्त करून बापरे. अशा प्रकारे. तर काय म्हणतो सन सूर्य बघण्यासाठी खूप म्हणजे आतुर झालेलो असतो मी एकदम प्रत्येक वेळी. खूप भारी वाटतं सूर्य. सूर्य म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर ते फ्रेंड्स मला काय म्हणत होते की तेच तुमचं जे ऑर्गनायझेशन आहे त्यांनी एकच पॉईंट तुम्हाला सांगितलं की तुमचं जे ऑर्गनाईज करता तुम्ही ज्या गोष्टी तुमचं गव्हर्नमेंट करतं त्यांना तुमची लोकच गव्हर्नमेंट आहेत. तुमची लोकच गव्हर्नमेंट. तुम्ही जर लोक बदलले तर तुमचं गव्हर्नमेंट बदलेल असं मला त्यांनी सांगितलं. तर मला तेच वाटतं की जर लोक बदलली तर आपली कंट्री चेंज होईल ऑटोमॅटिक आणि डेव्हलप व्हायला वेळ लागणार नाही. खूप मोठी कंट्री, खूप पॉवरफुल कंट्री. UK महाराष्ट्रापेक्षा लहान आहे, खूप बरोबर. छोटी अशी कंट्री. तर आपली इंडिया खूप मोठी कंट्री. आपण खूप 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 काय करू शकतो. खूप पॉवर आहे कंट्रीमध्ये. पण तो एकच की ऑर्गनायझेशन व्यवस्थित पाहिजे त्याचं. आणि असं सपोर्ट करत राहा. आणि जेवढे पण लोक आहेत तिकडे त्यांना सगळ्यांना आपला चॅनल दाखव, महाराष्ट्र दाखव. आणि त्यांना उत्कंठ लागली पाहिजे महाराष्ट्रात यायची. साहजिक खूप आशा करतो मी पण ती होय खरं हो. ओके चालेल मित्रा. चल बा बाय. ओके बाय. ओके बाय.